आपण धनगर आरक्षणावर बोललो. धनगर आरक्षण तुम्ही 8 दिवसात देणार होते. 8 दिवसात 2014 साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं. डग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 ड 8 दिवसात आरक्षण दिलं. बोंबलतोय धनगर. आत्ता बाहेर मोर्चा आहे. लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते. कुठे? मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता, पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती आहे? 70 फिरक्यांपैकी 50 जातींना ओबीसी मानलं जातं. त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत. हे अनिल पाटील इथे बसलेत. तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. तो मुसलमान आहे? बोला ना जरा कॅबिनेट मध्ये. असं आहे कन्व्हर्टेड, हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब? त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही. अहो तुम्ही आरक्षण दिलंय. हा आरक्षण दिलंय. अध्यक्ष महोदय, मुसलमानांना आरक्षण आहे. आणि साहेब जरा संपवा, थोडक्यात संपवा साहेब. तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणं, हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत. हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागतायत. सच्चर कमिटीचा रिपोर्ट एक मिनिट ताईंचं काय? सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे. माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे बोलतायत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, चुकीची माहिती पटलावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत. हो, मुसलमानांना, मुस्लिम समाजाच्या धर्मीयाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे. त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत, एससी आहे, एसटी आहेत. हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की मुसलमानांना आरक्षण नाहीये. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जातीनिहाय त्यांना आरक्षण आहे. त्यांनी जी चुकीची माहिती आता बोललेली पटलावरनं तपासून काढावी. अध्यक्ष महोदय, संपवा साहेब. अध्यक्ष महोदय, हा ठराव, या ठरावामध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिलं गेलेलं आहे. मग या ठरावात कसं काय आलं? आणि यांनीच लिहिलंय. एक वाक्यता नाही. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, मी या विषयावर बोलत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत. शासनाची वेळ, जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाला आमची साथ पण आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे. आज त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र कमी झालेलं आहे. त्यांची राजकीय ताकद वेगळी. पण बाकीच्या सगळ्याच बाजूने खचले आहेत. त्या खचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभं आहे, त्याचा मला आनंद आहे. पण मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं तेच आज आरक्षणासाठी बोलायला तयार झाले. हे भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालं. या महामानवास नमन करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.